शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी महत्त्वाच्या योजनांच्या हप्त्यांबाबत ताज्या अपडेट्सनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपयांचा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्स आणि माध्यमांनुसार हा हप्ता फेब्रुवारी 2026च्या शेवटी किंवा मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात, विशेषतः होळीपूर्वी म्हणजे 4 मार्च 2026 पर्यंत ट्रान्स्फर होऊ शकतो. यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार मिळून पीएम किसान प्लस राज्याच्या योजना शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मिळतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेले हप्ते लवकर जमा होणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये किंवा काही ठिकाणी 4,500 पर्यंत रखडलेले जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा लवकर सुरू होईल. जानेवारीचा हप्ता अद्याप आलेला नसल्याने फेब्रुवारीत एकदम येण्याची शक्यता आहे, विशेषतः निवडणुकांनंतर. ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे महिलांनी त्वरित पडताळणी करावी. बाजारभावाबाबत महाराष्ट्रात फेब्रुवारी 2026 मध्ये सोयाबीनचे दर 5,300 ते 5,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर ते किंचित मजबूत राहिले आहेत, तर तुरीचे दर 7,500 ते 8,400 रुपये किंवा काही ठिकाणी 9,000 पर्यंत मजबूत दिसत आहेत. पण आवक वाढल्याने काही बाजारात घसरण दिसते. कापसाचे दर 7,800 ते 8,010 रुपये प्रति क्विंटल, तर कांद्याचे दर कोसळलेले असून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. युरिया खताची गोणी आता 40 किलोची 254 रुपयांना मिळत आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान भरपाईसाठी 78 कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला असून गोंदिया, गडचिरोली, अहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विहिरी आणि शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावे आणि पीक विमा तक्रारींसाठी 10 फेब्रुवारीसारख्या बैठका होत आहेत. काही जिल्ह्यात 10 दिवसात मदत वितरण सुरू झाले आहे, पण अजूनही हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहेत. इतर बातम्यांमध्ये HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड होईल. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा इशारा. सोने चांदीत चढउतार. कृषी कर्ज 33 लाख कोटींवर. वृद्ध कलाकारांना 5,000 रुपये मानधन. दिव्यांग विवाह अनुदान वाढ आणि अमेरिका भारत व्यापार करारामुळे $30 ट्रिलियन बाजारपेठ खुली झाली आहे. शेतकरी मित्रांनो, अधिकृत माहितीसाठी pmkisan.gov.in किंवा महाराष्ट्र शासन पोर्टल तपासा आणि कागदपत्रे अपडेट ठेवा.